मकर राशी 25 ते 30 जून या गोष्टी घडणारच. हे 3 संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, 25 ते 30 जून हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा रहस्यमय ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या हालचाली अशा प्रकारे घडत आहेत की अनेक अनपेक्षित घटना प्रवेश करू शकतात. काही संकेत तुम्हाला आधीच मिळतील, पण याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी संधी हातातून निसटू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत 5 विचित्र घटनांविषयी आणि 3 महत्त्वाच्या संकेतांविषयी जे तुमचे भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात. मकर राशीच्या मित्रांनो, या काळात अचानक जुन्या व्यक्तींची आठवण येऊ शकते. अनेक दिवस संपर्क नसलेली एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. काही जणांना अपेक्षित फोन कॉल किंवा एखादा संदेश मिळू शकतो. सुरुवातीला ही घटना साधी वाटेल, पण त्यामागे नशिबाचा मोठा संकेत लपलेला असू शकतो. त्यामुळे कोणत्याही जुन्या नात्यांकडून पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. कधीकधी नियती जुन्या लोकांच्या माध्यमातून नवीन मार्ग दाखवत असते. दुसरी विचित्र घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. अचानक एखादे अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीचा फायदा परत दिसणे किंवा अनपेक्षित लाभ मिळणे अशी शक्यता दिसत आहे. मात्र या काळात लोभाने कोणताही निर्णय घेऊ नका, कारण जितका लाभाचा योग आहे तितका चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होण्याचाही संकेत आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक पाऊल विचारपूर्वक उचला. तिसरी घटना म्हणजे तुमच्या स्वप्नांशी संबंधित असू शकते. काही मकर राशीच्या व्यक्तींना सलग काही दिवस विचित्र स्वप्ने पडू शकतात. या स्वप्नामध्ये एखादे मंदिर, नदी, अशी व्यक्ती किंवा प्रकाश दिसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशाच प्रकारचे स्वप्न आणि एकदाचे हे दैवी संकेत मानले जातात. त्यामुळे अशी स्वप्ने वारंवार दिसू लागली तर त्याकडे लक्ष द्या आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथी घटना म्हणजे अचानक मिळणारी शुभ बातमी. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून अडकलेले काम मार्गी लागू शकते. काही व्यक्तींना नवीन संधीचे दरवाजे उघडतात, मात्र ही संधी ओळखण्यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. पाचवी आणि सर्वात आशाकारक घटना म्हणजे अचानक होणारी भेट. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनाचा मार्ग देखील बदलू शकते. ही व्यक्ती मित्र, मार्गदर्शन किंवा व्यावसायिक सहकारी असू शकते. पहिल्या भेटीत या व्यक्तीचे महत्त्व तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण पुढे जाऊन तिचा प्रभाव मोठा ठरू शकतो. आता पहिला संकेत म्हणजे जर या काळात वारंवार 111 म्हणजेच 111, 222, 222 किंवा 555, 555 यांसारखे अंक दिसू लागले तर हा एक विशेष संकेत मानला जाऊ शकतो. अनेक वेळा हे अंक अचानक घड्याळात, वाहनावर किंवा मोबाईलवर दिसू शकतात. हा संकेत नवीन सुरुवात आणि सकारात्मक बदलांचा दर्शक मानला जातो. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. दुसरा संकेत, जर अचानक एखाद्या मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली किंवा दैवी गोष्टींकडे मन ओढलेच आयुष्य लागते, तर तो देखील एक महत्त्वाचा संकेत आहे. एखादी दैवी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटली तर विश्व तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळण्याचा संदेश देत असते. या काळात श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमची मोठी ताकद बनू शकते. तिसरा संकेत म्हणजे घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानक शांतता जाणवेल. मनाला प्रसन्न वाटणे किंवा विनाकारण सकारात्मक ऊर्जा जाणवणे हा देखील दुर्लक्ष न करण्यासारखा संकेत आहे आणि एखादा मोठ्या शुभ घटना याची अनुभूती येईल. त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाच्या एकमात्र या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक संकेतांचा अर्थ ताबडतोब समजेलच असे नाही. काही गोष्टी काळानुसार स्पष्ट होतात. त्यामुळे संयम ठेवणे आणि घाईघाईने निष्कर्ष न करणे हे महत्त्वाचे आहे. मकर राशीचा स्वभाव नेहमी शिस्तप्रिय असतो. याच गुणांमुळे तुम्ही या काळातील संधींचा योग्य फायदा घेऊ शकता. ग्रहस्थिती सांगते की या 5 दिवसांमध्ये तुमचा निर्णय क्षमता वाढणार आहे. अनेक गोंधळलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचानक मिळू शकतात. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पुढील टप्प्यांविषयी स्पष्ट दिशा मिळेल. त्यामुळे सकारात्मक राहा आणि मनातील भीती दूर करा. ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांनी नवीन कल्पनांकडे लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवावेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. या काळात केलेला प्रयत्न पुढील महिन्यात मोठे यश देऊ शकते. मकर राशीच्या व्यक्तींनो, या काळात तुमच्या जीवनात
घडणाऱ्या घटनांमधून एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांचे फळ आता हळूहळू समोर येऊ लागेल. काही लोकांना अचानक एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी मदत मिळेल, तर काहींना करिअर किंवा व्यवसायात नवीन दिशा मिळेल. शनिदेवांचा प्रभाव तुम्हाला संयमाची, स्थानिक योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणार आहे. त्यामुळे कोणतीही संधी समोर आली तर तिचा एक गांभीर्याने विचार करा. कधीकधी भाग्यदार ठोठावते, पण ते ओळखण्याची जबाबदारी आपली असते. ज्योतिषशास्त्रानुसार 25 जून ते 30 जून दरम्यान मकर राशीच्या काही व्यक्तींना अचानक एखादा शुभ संकेत मिळू शकतो. हा संकेत एखाद्या स्वप्नातून, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दातून किंवा एखाद्या योगायोगातून समोर येऊ शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमचे अंतर्ज्ञानशक्ती वाढलेली असेल. तुम्हाला मनातून जी भावना वारंवार येत असते तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्व अनेकदा संकेतांच्या भाषेत बोलत असतील. ज्यांनी हे संकेत ओळखले त्यांच्यासाठी काही आठवडे अत्यंत लाभदायक ठरू शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळातील विशेष उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शनिदेव आणि आपल्या कुलदेवताचे स्मरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर मनोभावे ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 21 वेळा तरी जप करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला काळे उडीद, तीळ किंवा अन्नदान केल्यास शनीची कृपा अधिक वेगाने प्राप्त होते, असे ज्योतिषशास्त्रात सांगते. हा उपाय श्रद्धेने केल्यास अडथळे कमी होण्यास मदत मिळू शकते आणि मनातील अस्थिरता दूर होऊ शकते. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींसाठी 25 जून ते 30 जून हा कालावधी सामान्य नाही. या 5 दिवसात घडणाऱ्या काही घटना तुमच्या जीवनातील पुढील अध्यायाची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक राहा, संयम ठेवा आणि शनिदेवांच्या कृपेवर विश्वास ठेवा. कदाचित तुम्ही ज्याची अनेक दिवस वाट पाहत आहात त्याची सुरुवात याच काळात होणार असेल. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या व्यक्तींसाठी 25 ते 30 जून हा काळ विशेष काही संदेश घेऊन येत आहे. त्यामुळे ह्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.